बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये एआयचा वापर नको, उद्धव ठाकरेंच्या स्मारक समितीला या सूचना आहेत आणि स्मारकातल्या सर्व गोष्टी या ओरिजिनल असाव्यात. उद्धव ठाकरे यांनी ही आग्रही भूमिका मांडली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकामध्ये जे काही असेल ते सर्व ओरिजिनल असेल. एआयचा अजिबात वापर करू नका. नव्या पिढीला प्रेरणा आणि मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावेल असं स्मारक घडलं पाहिजे, अशा स्पष्ट सूचना स्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या बैठकीत दिलेल्या आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची काल महत्त्वाची बैठक स्मारकस्थळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. कृष्णात, सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम जोरदार सुरू आहे, त्या दृष्टीनं सातत्यानं बैठका होतात. यामध्ये एक महत्त्वाची सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्याचं कळतंय. स्मारकामध्ये कुठल्याही गोष्टी एआय आधारित नसाव्यात, एआय तंत्रज्ञानाचा वापर नको असं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमक्या या सूचना आहेत? अनुपमा, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीच्या पहिल्या टप्प्याचं काम हे पार पडलेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जी कामं करायची आहेत त्याचा आढावा हा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला होता काल. आणि या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पद्धतीनं एआयचा वापर करू नका, कृत्रिम पद्धतीनं काही नको, नैसर्गिकरित्या जे ओरिजिनल आहे तेच या बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीमध्ये असावं, स्मारकामध्ये असावं. कारण बाळासाहेब ठाकरे यांचं जन्म शताब्दी वर्ष हे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे 23 जानेवारी 2027 पूर्वी स्मारकाचं पूर्ण काम करण्याचं लक्ष ठेवून या कामाला गती देण्यात यावी अशा त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यामुळं कालच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी बऱ्याचशा सूचना केलेल्या आहेत. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं, चित्र, छायाचित्र, व्यंगचित्र, लेख, वस्तू यामध्ये या स्मारकामध्ये समावेश असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि केवळ महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील अनेक राज्यांमध्ये दैनिका असतील, नियतकालिका असतील, यामध्ये बाळासाहेबांची बातम्या, फोटो, इतर साहित्य मिळवण्याचा प्रयत्न देखील करावा असं त्यांनी सूचना केलेल्या आहेत. परंतु त्यांनी प्रामुख्याने सूचना केली की बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकामध्ये कुठल्याही प्रकारचा एआयचा वापर करू नये. ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे बारामतीमधून. बारामतीमध्ये आता पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आणि पोटनिवडणुकीसाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होण्याची आता शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 9 फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आणि 9 ते 25 फेब्रुवारी दरम्यान दावे हरकती स्वीकारल्या जाणार आहेत, तर 10 मार्चला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामध्ये बनावट आधार कार्डचा वापर करून बोगस मतदान केल्याची घटना उघडकीला आली आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुण्यामधल्या केसनंद परिसरात बोगस मतदान झाल्याचं उघडकीला आलंय. या तपासामध्ये मतदारांचं आधार कार्ड हे बोगस असल्याचं उघडकीला आलंय. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांविरोधात आता गुन्हा दाखल केलाय आणि 5 जणांना या प्रकरणात ताब्यात घेतलेलं आहे.